सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सातपूर ITI येथील नाईस संकुल अपार्टमेंटमध्ये हनुमान मंदिरासमोरच मद्यपीचा धिंगाणा तर मद्यधुंद अवस्थेत ओव्हरलोड असलेल्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। नाशिकच्या नाईस संकुल अपार्टमेंट सातपूर ITI येथे बिल्डिंगमध्ये श्री हनुमान मंदिर असतानाही प्रशासनाने दारूच्या दुकानाला कशी परवानगी दिली यासाठी विविध पक्षातील पदाधिकारी तसेच साधू महंत आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि स्थानिक नागरिक यांनी लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना पत्र दिले आहे। परंतु वारंवार अर्ज दाखल करूनही या अनधिकृत दारूच्या दुकानावर कुठलीही कारवाई होत नसल्याने स्थानिक पदाधिकारी व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। नेमकी या दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कोणाची छत्रछाया तर नाही ना, असा सवाल स्थानिक पदाधिकारी व भाविकांमध्ये निर्माण होत आहे। या उलट नाईस संकुल अपार्टमेंटमध्ये हनुमान मंदिर पुरातन असल्याचे पुरावे सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले आहे। तरीही कुठलीही कारवाई किंवा समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आता मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा पदाधिकारी व स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे। या ठिकाणचे अनधिकृत असलेले दारूचे दुकान स्थलांतरित करण्यात यावे, नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते निलेश बंधुरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आज दिनांक 4 मार्च रोजी दुपारी 2 वाजता दिले आहे। जागर जनस्थान करता संदीप नवसे, नाशिक। सुरुवातीला मी हे हनुमान मंदिर आम्ही लहानपणापासून इथं दर्शनासाठी येत असतो आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये मागच्या वर्षी जसं इथे मंदिराच्या आसपास मला हे फिनिक्स रेस्टॉरंट बार हे दिसले, नंतर वरचा बिअर बार सुद्धा दिसला। पण बिअर बार जो वरचा आहे तो 75 मीटरच्या दायऱ्याच्या बाहेर असल्यामुळं त्याची ऍक्शन कोणी घेतली नाही किंवा ते याच्यात येत पण नाही। पण हे 75 मीटरच्या आतमध्ये असल्यामुळं मी इथल्या संस्थेला विचारणा केली, तर संस्था बोलली की आम्ही त्यांना तर आमची काही परवानगी घेतली नाही किंवा काही नाही, आमच्या परवानगीनं आम्ही काही त्यांना हे दिलेलं नाही। नंतर याची माहिती मी धर्मदा आयुक्तांना मागितली। धर्मदा आयुक्तांनी सुद्धा माहिती दिली की मंदिराची देखरेख वगैरे श्रीराम शक्तीपीठ हे करत असतात। नंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं की यानुसार तुम्ही काय कारवाई केली किंवा काय केली। त्यांनी फक्त सांगितलं आम्ही महिनाभरात तुम्हाला निकाल कळवू। मी पत्र दिलं, परत इथल्या संस्थेने पत्र दिलं, इथली मर्चंट बँकेचे चेअरमन त्यांनी पत्र दिलं, नाशिक मध्यचे आमदार सौ सीमा हिरे यांनी पत्र दिलं, आपलं नाशिक पश्चिम आमदार सौ सीमाताई हिरे यांनी पत्र दिलं, परत नाशिक मध्यच्या आमदार सौ देवयानीताई फरांदे यांनीही देखील पत्र दिलं, परत आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजन भाऊ ठाकरे यांनीही पत्र दिलं जिल्हाधिकाऱ्यांना की जे फिनिक्स रेस्टॉरंट बार आहे ते लायसन परवाना रद्द करावा, एक तर इथून स्थलांतरित करावं। पण एवढे पत्र देऊन सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी अजून यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही। जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की आम्ही महिनाभरामध्ये तुम्हाला निकाल कळवू। आता आमची हेअरिंग जानेवारी 14, 2024 मध्ये हेअरिंग झाली। जानेवारी 14 तर 1 महिना म्हणजे फेब्रुवारी 14 होऊन गेला, तरी अद्यापपर्यंत अजून जिल्हाधिकाऱ्यांकडून कुठलीही कसलीच चौकशी आली नाही किंवा कोणी आलं पण नाही चौकशीला। त्याच्यामुळे आता आम्ही असं ठरवलंय की थोडे दिवस अजून वाट बघू, नाहीच काही वाटलं तर आम्ही डायरेक्ट आंदोलनाचा इशारा देऊ। आपल्याच माध्यमातून मी बऱ्याच वेळेस बघितलं की त्या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून हनुमानाचं मंदिर आहे आणि नाईस संकुल हा एक इंडस्ट्रियल एरियानी बनवलेला हब आहे। त्या ठिकाणी अनेक ऑफिसेस आहेत आणि ऑफिसच्या खालच्याच ग्राउंड फ्लोअरला त्या ठिकाणी दारूचं दुकान उघडण्यात आलेलं आहे गेल्या 6 वर्षापासून। खरं तर मला याच्यामध्ये एक शंका आहे की तिथे मंदिर असल्यामुळे तिथे परमिशनच कशी दिली राज्य उत्पादन शुल्काने त्यांना दुकान टाकण्याची, आणि ते दुकान उठवण्यासाठी मी बघितलं की नाशिक शहराचे स्थानिक आमदार असो किंवा विविध क्षेत्रातले राजकारणी असो यांनी वेळोवेळी ते दुकान तिथून स्थलांतरित करावे यासाठी मागणी केली, निवेदन दिलं, आणि मला एकत्रित कळालं की ती पूर्ण प्रोसिजर झालेली आहे। पण हा जो प्रोसिजरचा जो भाग आहे किंवा उठवण्याचं जे काम आहे ते कलेक्टरच्या अंडर आहे आणि ते कलेक्टरकडे येऊन थांबलेलं आहे, पण कलेक्टर दिरंगाई करत आहे। का करता याचं कारण मला अजूनही समजलेलं नाही। पण एकीकडे गेल्या 8 दिवसापूर्वी देशामध्ये उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजला
कुंभमेळा होतो आणि 70,000 कोटी लोक तिथं स्नान करतात. तिथं सनातन धर्माची अस्मिता आहे आणि येणाऱ्या 2 वर्षामध्ये नाशिक शहरामध्ये कुंभमेळा होत आहे आणि ते सर्रासपणे मंदिरा शेजारी दारूचे दुकानं उघडले जातात. म्हणजे एकीकडे तिकडं हिंदुत्व, इकडे व्यवसाय. म्हणजे या ठिकाणी मला कलेक्टरवर शंका येत आले, त्यामुळे कलेक्टरने लवकरात लवकर या दुकानावर कारवाई करावी आणि दुकानदारून तिथं स्थलांतर करावे, अन्यथा आम्हाला तिथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. गावकऱ्यांच्या माध्यमातून आपण कुठं एखादं आंदोलन छेडणार का? नक्कीच. ज्या ठिकाणी हिंदुत्व किंवा ज्या ठिकाणी कुठले धार्मिक स्थळ आहे, मग ते मुस्लिम समाजाचा असो, ख्रिश्चन समाजाचा असो की हिंदू समाजाचा असो, त्याच्या आजूबाजूला परमिशनच दिली नाही पाहिजेत. तिथं हजारो नागरिक आपली पूजा करायला जातात, त्यांचं आस्था आहे आणि या ठिकाणी जर सर्रासपणे दारू विकली जाते आणि नाईक संकुल हा MIDC ला लागून आहे, तिथे सायंकाळच्या वेळेस अंधार असतं, अनेक उडण टप्पू त्या ठिकाणी दारू प्यायला बसतात. मग मुलं मुली असो, विद्यार्थी असो, तिथं बस स्टॉप आहे बाजूला, अनेक विद्यार्थिनी तिथं बससाठी थांबतात. पण भविष्यात अशी कुठली घटना ना घडो, यामुळे लवकरात लवकर त्या ठिकाणी कलेक्टरांनी आळा घालावून ते दुकान स्थलांतरित करावं, अन्यथा मी तीव्र आंदोलन छेडणार.